कसं काय पब्लिक तर रामराम मंडळीत जे कांदे सगळे सगळे निघालो मस्त पैकी भाऊ तयारी करून घराच्या बाहेर लागलोच ना कामाला. आणि काम काय सर्व सांगतो फक्त व्हिडिओ आपले शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही फक्त बस. तुम्ही म्हणशाल का रे पत्ते काले काय पत्ते काले आहे खोड खोड म्हणजे काय ग्रीन गोल्ड सोनं सोनं सर्व सांगतो आपण कुठे लावणार कसं लावणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. गड्याला म्हटलं पत्ते वगैरे हटव आपल्या मित्र मंडळीने पाहू दे आपण खोड वगैरे कसं आणलंय तर. आणि तुम्ही पाहू शकता भाऊ लाल सफरचंद डायरेक्ट कसं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा एक टाईप खोडे बरं का भाऊ. आता म्हणशाल का रे टोपल्यामध्ये तुला काय भरलंय भरला असं मित्रांनो किती आता आपण औषध वगैरे टाकलेली कारण कसं आहे खोडला बुरशी वगैरे नको लागायला 2 दिवस जरी वावरात पडलं तर टेन्शन नाही रिस्काल घ्यायची त्या पहिलेच प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करून घ्यायचा. भाऊनं मस्तपैकी ट्रॅक्टर वगैरे लावून दिलं आपल्या 3 आर्मी चालवून गेल्या भाऊ कारण की आपण 3 गडे होते आज मी आणि आपला पैलवान आणि 1 गडे आणि 3च जणांनी ट्रॅली फुल केली ना. आता दाखवतो कशी केली तर मासे भरून भरून आम्ही काय केलं माहिती का यांना म्हणलं 2 मिनिटं थांबा आपल्याला ट्रॅली रिवर्समध्ये न्यायची ना मग रिक्स कसाला घ्यायचा भाऊ पहिले चाललो मस्तपैकी ट्रॅली वगैरे लेवलिंग पाहून घेतो आणि थोडंफार उरलो तर मग यांना दोघींना चढवलं. तुम्ही आता लेवल करा म्हटलं बो ट्रॅली कारण कसं रस्त्यांकडे चालले बो ट्रॅली आणि ती नाचायला लागली मग आपण बी डुलू त्यापेक्षा कसं पहिलेच सांभाळून बरं. मग ट्रक काढलं बो ट्रॅक्टर आपलं आणि तिच्या तास दणके लागत होते असं विचारायला यायला पण शॉपक वगैरे पाहिलं होते असे दणक्यांमध्ये डायरेक्ट पिछोडा कडक करून टाकला भाऊ. आणि जळगावले कपडे तुझा का मजा करता काय माहिती भाऊ असं पाणी पाठवता तिथून पुरं फेस फेस अरे बापरे म्हटलंय काय भाऊ असं. आणि पोचला आपण वावरात आता वावरात असं आपलं की डायरेक्ट रेगिस्तान का जंगल इथं पाय ठेवणं मुश्किल आहे कुठून नागाबाई येऊन जाईन मागून घुसून काही सांगता येत नाही भाऊ. मग यांनी घेतलं रिवर्समध्ये म्हटलं चला आपल्या मंडळीनं तोपर्यंत दाखवतो आपण खोड वगैरे कुठं लावणार आहे जिथे आपण मक्का वगैरे लावला होता त्याच आपण जागावर खोड वगैरे लावणार आहे. पण तुम्ही वावर वगैरे बघू शकता कसं चक केलेलं तर तुम्हाला गवत सुद्धा दिसणार नाही नड्या वगैरे आतून एकदम चक. भाऊला म्हटलं घे भाऊ तू ट्राली आणि ट्राली मागे घेताना मागचा विचार करजो आणि मागे ट्यूबवेल मर का भाऊ ट्यूबवेल कधी फुटली तर बस आपण आहे ना मालक आहे म्हटलं भाऊ. मग कसं आहे आपण ट्राली वगैरे खोलली मस्त फालक वगैरे खोलून दिलं आणि दगड वजन राहतं पायावर कधी पडलं पाय फोडीन त्यामध्ये एकदम रिक्स घेण्यापेक्षा दूरच पडालो मी डायरेक्ट आणि उचकारू म्हटलं भाऊ कसं आहे. आणि भाऊला म्हटलं बाय एक काम कर आता फुल उच काय टाक ट्राली काही टेन्शन नाही. आणि तुम्हाला कसा वाटला भाऊ आपला राडा मला सांगा तुम्ही. आणि आता दिवसभर चालणार आहे बरं का आपला तोपर्यंत कसं तुम्ही फॉलो सबस्क्राईब करूनच ठेवा तुमच्या भाऊला. भेटो पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय खानदेश.